सासंगतजी, प्रेमाने बोलूया, धन निरंकारजी. हा एक प्रश्न आहे की जो सर्वांनाच भेडसावतो की देवावरती विश्वास ठेवायचा की नाही. आणि जर देवावरती विश्वास ठेवायचा तर कर्म करायचं की नाही. मग कर्माला किती स्थान द्यायचं आणि देवाला किती स्थान द्यायचं, या दोन्ही गोष्टी समजून घेण्यासाठी आज आपण हा चिंतनासाठी व्हिडिओ बनवलेला आहे. तर चला तर सात्संगतजी, आपण या विषयाला सुरुवात करूयात. तर सर्वप्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की देवावरती विश्वास का ठेवला जातो, किंवा देवावरती विश्वास ठेवल्यामुळं काय घडतं, किंवा देवावरती विश्वास आपण ठेवावा की नाही ठेवावा, या गोष्टीविषयी आज चिंतन आपण करणार आहोत. तर बघा, चिंतन करत असताना सर्वप्रथम आपण हे समजून घेणं गरजेचं आहे की देवावरती विश्वास का ठेवावा. देवावरती जर आपण विश्वास ठेवला तर त्याच्यामुळे काय घडतं, किंवा काय कारणे आहेत की आपल्या जीवनामध्ये जर आपण देवावरती विश्वास ठेवला तर आपल्या जीवनामध्ये काय चांगले परिवर्तन घडतं. आणि जर आपण विश्वास ठेवतो की अंधश्रद्धा ठेवतो, अंधश्रद्धेनं आपल्या जीवनामध्ये काय नुकसान होतं. श्रद्धा कशाला म्हणायची, अंधश्रद्धा कशाला म्हणायची, यासुद्धा गोष्टी आपण समजून घेऊयात. बघा की देवावरती विश्वास ठेवण्यापाठीमागे अनेक कारणे आहेत, जी आपली भगवद्गीता सांगते, संतांनी देखील सांगितलेलं आहे. संतांनी आपल्याला एक डोळ्यासमोर आपल्या नेहमी असं उभं राहतं की आपण देवावरती विश्वास ठेवायचा म्हणजे आपण आपलं कर्म सोडून फक्त हरिनाम घेत बसायचं. मग आपण कर्म कधी करायचं, आणि जर आपण कर्म नाही केलं तर आपल्याला फळ कसं मिळणार, हा प्रश्न प्रत्येकाला पडलेला असतो. संतांच्या जीवनाकडे पाहिलं की असं वाटतं आपल्याला की आपण काय संत होणार आहे का, फकीर बनणार आहे का, आपण सगळं सोडायचं आणि देवाच्या मागे पळायचं. तर हे जे आहे, ह्या गोष्टी नेमक्या काय आहेत हे समजून घेणं गरजेचं आहे. आपण पाहिलेलं आहे की संतांच्या जीवनामध्ये सुद्धा अशा घटना घडल्या की त्यांना असं त्यांच्या जीवनामध्ये असे पॉईंट आले की त्यांनी सगळं काही सोडून हरिनामाचं जप करत होते. परंतु जेव्हा त्यांच्या जीवनामध्ये गुरु आला आणि गुरुनी त्यांना ज्ञान दिलं, त्याच्यानंतरचं त्यांचं आयुष्य पूर्णपणे वेगळं आहे. जेव्हा त्यांना ज्ञान झालं तेव्हा त्यांना कळालं की आपलं कर्मही तितकंच महत्त्वाचं आहे आणि देवावरती असलेली श्रद्धाही तितकीच महत्त्वाची आहे. तर बघा, देवावरती जर आपण विश्वास ठेवला, आपण आता हे जे कलियुग सुरू आहे, किंवा म्हणून या की हे जे वैज्ञानिक युग सुरू आहे, तर या युगामध्ये आपण देवावरती विश्वास का ठेवावा. तर याच्यावरती चिंतन करत असताना काही पॉईंट्स समोर आले. तर ते पॉईंट्स असे आहेत की बघा, आपण जेव्हा देवावरती विश्वास ठेवतो तेव्हा मनाला आधार मिळतो. कठीण प्रसंगी आपण एकटे नाही, आपल्यासोबत कोणीतरी आहे अशी भावना निर्माण होते. आणि सायकॉलॉजिकली जर या गोष्टी समजून घ्यायच्या झाल्या ना, तर जेव्हा आपल्याला असं वाटतं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे, त्यावेळेस आपण निश्चिंत राहतो. आणि आपण जे पण काही कर्म करत असतो ना, ते कर्म अजूनही खूप स्ट्रॉंगली, खूप सुंदर होतं. एकटेपणा वाटत नाही. की बघा, एखादं लहान मुलं असतं, जेव्हा ते रस्त्याने चाललेलं असतं, त्याला चालायला येत नसतं. किंवा दुसरं उदाहरण असं आहे की जेव्हा त्याला सायकल चालवता येत नसते आणि सायकल चालवण्यासाठी त्याचे बाबा पाठीमागे सायकलला पकडतात आणि तो ते सायकल चालवत असतो. अशा वेळी त्या बाळाला असं वाटतं की ते बाबा काय करतात, पाठीमागे सायकलला हात पकडतात आणि त्याला म्हणतात, हां चल बाळा, मी आहे तुझ्याबरोबर, मी तुझ्याबरोबर. असं करत 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 एक काही वेळ झाल्यानंतर ते मुलाला ते बाबा काय करतात, पाठीमागून हात सोडतात आणि ते मुलगं त्याची ती सायकल चालायला सुरुवात करतं. आणि मग त्याला माहीतच नसतं की बाबांनी माझ्या पाठीमागे पकडला आहे की नाही. तोपर्यंत तो त्याच्या स्वतःच्या पायावर उभा राहिलेला असतो, म्हणजेच तो स्वतः सायकल चालवायला लागलेला असतो. आणि मग खूप छान त्याच्यामध्ये तरबेज झाल्यानंतर मग बाबा म्हणतात, अरे बाळा, मी तर कधीच हात सोडला होता, फक्त तुला एक विश्वास दिला होता की मी तुझ्यासोबत आहे. मग ही सोबत असलेलीची जी भावना आहे ना, ती खूप स्ट्रॉंग आहे. आणि त्याच्यामुळे आपल्या कर्मामध्ये, आपण कर्म करत असताना, बघा, एखादं कर्म करत असताना आपल्या मनामध्ये भय जागृत होतं, तेव्हा आपल्याला आपली सतसत विवेकबुद्धी पण जागृत नसते आणि आपली बुद्धी त्यावेळेस काम करत नाही. आपल्याला छोट्या मोठ्या गोष्टीमध्ये बघा, एखाद्या वेळेस भीती मनामध्ये आहे, भीती मनामध्ये असताना आपण जर एखादं कर्म करत असेल तर ते कर्म करत असताना काय होतं, कर्म करत असताना आपल्याला त्या कर्मामध्ये कुशलता येत नाही.
परंतु ज्यावेळेस आपल्याला असं वाटतं की माझ्याबरोबर कोणीतरी आहे, बघा एखादं प्रियकर प्रेयसी असेल, ज्यावेळेस त्या प्रियकराला असं वाटतं की माझी प्रेयसी माझ्यासोबत आहे, प्रेयसीला असं वाटतं की माझा प्रियकर माझ्यासोबत आहे, पण ज्या दिवशी तिला असं वाटतं की तो धोका देतो त्या दिवशी ती डगमगते. जेवढा अशी कितीतरी उदाहरणं पाहिलेली आहेत आपण की त्याच्यामध्ये बघा ते एकमेकांच्या सोबत आहेत तर ते उत्तुंग भरारी घेतात, परंतु ज्यावेळेस ते कोणीतरी एकमेकाला धोका देतं आणि सोबत नसलेल्याची जेव्हा त्यांना जाणीव होते त्यावेळेस तोच एखादा मुलगा आहे तो अति उत्तुंग भरारी मारणारा मुलगा, त्याच्यामध्ये तेवढे गट्स आहेत तरीसुद्धा तो रस्त्यावरती येऊ शकतो, एखादा भिकारी बनू शकतो, त्याचे आयुष्य उद्ध्वस्त होऊ शकतं. हे अशा पद्धतीने घटना सांगायच्या पाठीमागे उद्देश असा आहे की जेव्हा आपल्याला अशी जाणीव होते की आपल्यासोबत कोणीतरी आहे त्यावेळेस माणूस काय करतो, उत्तुंग भरारी मारतो. पण ह्या जीवनाचं एक कटू सत्य आहे की आपल्यासोबत हे शरीरधारी सगळे लोक आहेत, पण हे शरीरधारी लोक आपल्याला कुठंपर्यंत साथ देतील ह्याची काहीही गॅरंटी नाही, कारण की प्रत्येकाचं जन्म आहे तिथं मरण आहे. मृत्यू कोणाला येईल काय माहीत नाही, कधीही येऊ शकतो, कुठल्याही वेळेला येऊ शकतो. त्याच्यामुळं हे जे संसारामध्ये आपण बघतोय की ह्या गृहस्थी जीवनामध्ये असते कुठेही असू दे, तर ही जी शरीरधारी जे आपल्या आजूबाजूला आहेत ना तर त्यांची काही आपल्याला शाश्वती नाही आहे किंवा ते कधी धोका देतील ह्याची काही गॅरंटी नाही आहे, कारण की आजूबाजूचं वातावरण, त्यांचा सहवास, काही गोष्टी घडू शकतात. त्यामुळं त्यांची साथ कुठेतरी मध्ये आपल्याला थांबू शकते. परंतु हा जो निर्माता आहे, परंतु हा जो ईश्वर आहे तो फक्त भावाचा भुकेला आहे. त्याच्यावरती जर आपण मनापासून प्रेम केलं ना आणि त्याला जर हाक मारली ना तर तो आपल्या हाकेला धावून येतो. फक्त अनुभव करून बघा. आणि असं नाही आहे की तो स्वतः येईल. आपल्याला वाटतं की मी किती हाका मारला, कुठे तो स्वतः येतो. तो स्वतः जरूर येत नसेल, परंतु तो कोणाच्या नाही कोणाला तरी टच करतो. असं नाही की त्याच्यामध्ये येतो, समोरच्या व्यक्तींच्यामध्ये येत नाही, तो त्या व्यक्तीला टच करेल. आपण एखादा अडचणीत आहे आणि आपल्याला मदतीची गरज आहे, आपण त्याला हाक मारली तर तो कुणाच्या नाही कुणाच्या तरी रूपातून आपल्यासमोर मदतीसाठी येत असतो. फक्त आपला विश्वास तेवढा असायला हवा. जसं एखादी प्रेयसी प्रियकराकडे एवढे जितकं प्रेम करते, छोट्या छोट्या गोष्टी सगळ्या शेअर करत असते, तसं आपण प्रभू परमात्म्याला सकाळी उठल्यापासून संध्याकाळी झोपेपर्यंत एक खूप छान पद्धतीने आपण त्याला शेअरिंग करू शकतो. आणि तो एक असा दोस्त आहे की तो कधीही धोका देऊ शकत नाही, कारण तो ह्या सृष्टीचा निर्माता आहे, गुणांचा सागर आहे, शक्तीचा स्रोत आहे. तो कधीही कोणाला धोका देऊ शकत नाही. म्हणून आपण ईश्वराशी जर आपण त्याच्यावरती विश्वास ठेवला, त्याला जर आपला आधार बनवला तर आपला खूप मोठा फायदा आहे आणि त्याच्यामुळे आपल्या जीवनामध्ये सकारात्मकता वाढते. काय होतं, परमेश्वर बघा, ईश्वराचं नाव जरी घेतलं ना तरी आपल्या हृदयामध्ये एक पवित्रतेचा अंकुर फुटतो, आपल्याला पवित्र सुंदर वाटतं. आणि जेव्हा आपण बघा रावणाचं नाव घेतो, रावण आपण म्हणतो, रावण म्हटलं की आपल्या आपोआपच आतूनच क्रोध निर्माण होतो. रावणाचं जेव्हा आपण नाव घेतो त्यावेळेस आपल्या मनामध्ये बघा क्रोध निर्माण होतो, आपल्या मनामध्ये ते एक रावणाचं चित्र समोर उभं राहतं. पण जेव्हा आपण देवाची आठवण करतो त्यावेळेस देव म्हटलं की आपल्याला कोण आठवतं, तर देव म्हटलं की आपल्याला राम आठवतो, कृष्ण आठवतो. म्हणजे हे जे देवी देवता आहेत ते आठवतात आपल्याला, देवाचं एक स्वरूप आठवतं. देवाचं एक स्वरूप कसं असतं ते आकर्षक असतं. आपण बघा एक उदाहरण घेऊयात की श्रीकृष्णाचं उदाहरण घेऊयात. जेव्हा आपल्याला श्रीकृष्णाचं रूप आपल्या डोळ्यासमोर येतं त्यावेळेस श्रीकृष्णाचं मनमोहक रूप, एक चेहऱ्यावरती सतत स्माईल असणारं एक रूप असतं ते आठवतं आपल्याला. आणि विज्ञान असं सांगतं की आपण ज्याची आठवण करतो त्याच्यासारखंच बनत जातो. मग जेव्हा आपण देवाची आठवण करतो त्यावेळेस देवामध्ये करुणाभाव असतो, प्रेमभाव असतो, इतरांना मदत करण्याची त्यांची भावना असते आणि सतत हसतमुख चेहरा असतो. आणि सतत हसतमुख चेहरा असणारा तो काय करतो, सगळ्यांना आवडतो. म्हणजे काय होतं, जर हसतमुख चेहरा असेल तर त्याची आपण म्हणतो की एक पर्सनॅलिटी खूप सुंदर आहे. मग अशी पर्सनॅलिटी सुंदर आपल्याला ती फक्त ईश्वरामध्येच आपल्याला दिसते. आणि हा जो ईश्वर आहे त्या ईश्वराची आठवण आपण जेव्हा काढतो तेव्हा आपण त्याच्यासारखं बनत जातो. आणि परमात्मा हा शक्तीचा स्रोत आहे. जेव्हा आपण त्याची आठवण काढतो त्यावेळेस आपोआपच आपल्यामध्ये सामर्थ्य, शक्ती निर्माण होत असते. आणि ही शक्ती आपल्याला जगायला धीर देते, संकटांना सामोरे जाण्याची शक्ती आपल्याला मिळते, अडचणींमध्ये खचून न जाता प्रयत्न करत राहण्याची प्रेरणा मिळते. कारण आपल्याला जेव्हा बघा इथं आपण आजूबाजूला असतं
कधी आपल्याला असं वाटतं की हे लोक माझ्यावर अन्याय करतात, ते लोक माझ्यावरती अन्याय करतात, माझ्या कुठल्याच गोष्टीला न्याय देत नाही. परंतु जेव्हा आपल्याला कळतं की हा जो ईश्वर आहे, हा जो विधाता आहे, तो वरती बसला आहे आणि तो सगळं हे पाहतोय, आजूबाजूलाच आहे तो आपल्या. कोणी म्हणतो तो वरती आहे, कोणी म्हणतो तो आजूबाजूलाच आहे, तो आपल्याला पाहतोय. आणि आपल्याला एक बळ मिळतं जेव्हा आपण चांगलं कर्म करत असतो. आजूबाजूला आपल्याला लोक वाईट कर्म करायला सांगतात, आपण त्यावेळेस म्हणतो की नाही, मी असं वाईट कर्म करू शकत नाही, कारण तो पाहतोय. मी जर वाईट चुकीचं कर्म केलं तर त्याची सजा मला नक्की मिळेल, कारण तो न्यायदाता बसलेला आहे. जेव्हा आपण तो बसलेला आहे, तो आहे ह्याची जी जाणीव असते, ईश्वराला आपण जेव्हा सोबत ठेवतो ना, त्यावेळेस एक वेगळंच आपल्याला सामर्थ्य मिळतं, एक शक्ती मिळते आणि आपलं जे आहे ते कर्म अतिशय सुंदर बनतं, खूप सुंदर बनतं. नैतिक मूल्ये जोपासली जातात. सत्य, प्रेम, दया आणि सेवा यांसारखे जे पॉझिटिव्ह आपल्यामध्ये जे गुण आहेत, सकारात्मक जे गुण आहेत, ते आपल्यामध्ये बळवतात. बघा, हे जे गुण आहेत ना, ज्यावेळेस आपल्याला एखाद्याबद्दल दयाभाव जागृत होतो ना, त्यावेळी आपल्याला असं वाटतं की लय तरी दयाभाव जागृत होऊन काय फायदा आहे. पण आपण एक सूक्ष्मरित्या जर आपलं स्वतःचंच निरीक्षण केलं ना, तर जेव्हा आपल्या मनामध्ये, हृदयामध्ये दयाभाव जागृत होतो, इतरांना मदत करण्याची भावना, तर ही भावना ना खूप शुद्ध आणि सकारात्मक आहे. आणि जेव्हा आपण त्याला मदत करतो ना, एक वेगळाच आनंद मिळतो. आणि दयाभाव जागृत होतो ना, तेव्हाही आपल्या बुद्धीमध्ये हॅपी हार्मोन्स तयार होत असतात की जे आपल्याला खुशी देतात. आणि याच्या उलट आपल्या एखाद्याबद्दल दयाभाव नाही आहे, पण आपल्याला त्याची सुडाची जर भावना असेल ना, तर त्यावेळेस आपल्यामध्ये कार्टिसोल नावाचा जो की विषारी रसायन आहे की जे आपल्या शरीरामध्ये तयार होतं. आणि जेव्हा हे विषारी रसायन आपल्या शरीरामध्ये, त्यावेळेस वेगवेगळ्या व्याधी, रोग आपल्या शरीरामध्ये निर्माण करत असतं. म्हणून आपल्या शरीराचं आरोग्य हे आपल्या विचारांवर आधारित असतं आणि शुद्ध विचार हे परमेश्वराशी जोडलेले असतात. आपण ईश्वरी शक्तीशी आपले ते जोडलेले असतात. इतर याच्यावरती बघा, संत काय म्हणतात, संतांनी सांगितलं आहे की देवावरती विश्वास ठेवा, पण कर्म करणे सोडू नका. कारण बरेच जण काय करतात, देवावरती विश्वास ठेवतात आणि सगळं कर्म आपलं सोडतात आणि तो करतोय, तो करेल, असं एक आळस मनामध्ये जागृत करतात आणि काहीच आपले कर्म करायला तयार नसतात. परंतु भगवद्गीता मात्र या गोष्टीवरती सांगते की विश्वास आपण त्याच्यावरती ठेवायचा आहे. विश्वास आणि प्रयत्न दोन्हींची जोड महत्त्वाची असते. विश्वास आपण त्याच्यावर ठेवायचा आहे, पण प्रयत्न मात्र आपल्याला करायचे आहेत. आणि आपलं ज्यावेळेस त्याच्यावर विश्वास ठेवून कर्म आपलं तयार होतं, कर्म आपण करत असतो, त्यावेळेस आपल्या त्या कर्मामध्ये कुशलता निर्माण होते आणि ते कर्म खूप सुंदर बनतं. तर या विषयावर काही सुंदर संतवचन आहेत की ठेविले अनंत तैसेची, राहावे चित्ती असू द्यावे समाधान. कारण मनामध्ये एक समाधानाची भावना निर्माण होते की त्याने आपल्याला ठेवले ना, त्या आपल्यासाठी ते सकारात्मकच आहे, आपल्यासाठी ते कल्याणकारक आहे, असं आपल्याला वाटायला लागतं. देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेनी मुक्तिचारी साधेला. संत ज्ञानेश्वर महाराज म्हणतात, ज्याचा देवावर दृढ विश्वास असतो त्याचा कधीही पराभव होत नाही. आता पहिलं जे बघितलं संत ज्ञानेश्वर महाराजांचं, देवाची द्वारी उभा क्षणभरी, तेने मुक्तिचारी साधेला. देवाची द्वारी म्हणजे काय, आपण ईश्वराच्या अगदी जवळ आहे, जेव्हा ही जवळ असलेल्याची आपली भावना किंवा आपण त्याचं दर्शन करतो, ही जी भावना आहे, त्या भावनेमध्येच काय होतं तर मुक्ती. कारण ह्या आपण बंधनं जी आपल्या अवतीभोवती जी लावून ठेवलेली आहेत, ती बंधनं दुःखाला कारण आहेत. आणि मुक्तीचं द्वार हे परमेश्वराच्या जवळच आहे. कारण आपण जेव्हा त्याची आठवण करायला लागतो, त्याच्या स्वरूपाची आपल्यासमोर त्याला आठवायला लागतो, त्याच्या स्वरूपाची आपण जेव्हा गुणगान करतो, त्यावेळेस आपल्या तो सोबत असायला लागतो. ज्याचा देवावर दृढ विश्वास असतो त्याचा कधीही पराभव होत नाही. संत गजानन महाराज म्हणतात की ज्याचा देवावर दृढ विश्वास असतो त्याचा कधीही पराभव होत नाही. का होत नाही? कारण ज्याचा देवावरती विश्वास असतो त्याच्यामध्ये शक्ती, सामर्थ्य अफार असतं आणि त्यामुळे त्याचा पराभव होत नाही, तर त्याचा विजय हा निश्चितच होत असतो. नाम घेता मन निवते, सर्व चिंता दूर होते. कारण जेव्हा आपल्याला जाणीव होते त्याचं, आपण ज्यावेळेस नाव घेतो ना, कारण की काय असतं, एक फ्रिक्वेन्सी आहे ती, हा जो सृष्टीचा नियंता आहे, हा जो आपण त्याला, बरेच जण म्हणतात त्याला युनिवर्स म्हणतात, तर त्याची जी फ्रिक्वेन्सी आहे, ती फ्रिक्वेन्सी कशी आहे तर ती शांत स्वरूपामध्ये आहे, शक्ती स्वरूपामध्ये आहे, प्रचंड शक्ती आहे, प्रचंड शांती आहे, प्रचंड सुख आहे, प्रचंड प्रेम आहे, दया आहे, करुणा आहे. तर त्याची ती ईश्वराची ती फ्रिक्वेन्सी आहे. आणि जेव्हा आपण त्याची आठवण करतो तेव्हा आपण त्या फ्रिक्वेन्सीमध्ये जातो. आणि परमात्मा कसा आहे, सर्व सुखदुःखाच्या
पार आहे, सुख दुःखाच्या पार आनंद स्वरूप आहे. मग जेव्हा आपण त्याचं नाव घेतो त्यावेळी चिंता का दूर होते? कारण आपल्या मनातील चिंता दूर होण्यासाठी पहिला आनंद निर्माण व्हावा लागतो. जेव्हा आनंद निर्माण होतो तेव्हा चिंता दूर होते, आणि जेव्हा चिंता दूर होते तेव्हा आनंद निर्माण होतो. जर आपल्याला समजा मी जर एखादी कडू वस्तू खाल्लेली आहे, कडू वस्तू खाल्ली, माझ्यासमोर 2 वस्तू आहेत, एक कारला आहे आणि एक साखर आहे, आणि मी जर कडू वस्तू खाल्ल्यानंतर मला कडू लागले म्हणून मी पुन्हा साखर खायला लागले की ज्याच्यामुळे कडवटपणा जावा. परंतु जर मी आधीच तो कडवटपणा असलेलं ते कारलंच नाही खाल्लं तर मला साखरेची गोडीच अनुभवता येईल ना. तसंच आपण जी कडवटपणा असलेली जी आपण आजूबाजूला पाहतोय की जी ही विकारांच्या अधीन असलेली सृष्टी आहे, त्या कडवटपणाचा अनुभवच न घेता जर आपण डायरेक्ट ईश्वराच्या अनुभूतीचा, ईश्वराच्या आनंदाच्या स्थितीचा जर अनुभव घेतला, त्या स्थितीमध्येच आपण आपल्या मनाला ठेवलं की हाय फ्रिक्वेन्सीमध्ये ठेवलं, तर ह्या कडवटपणाच्या ज्या आजूबाजूला गोष्टी आहेत, द्वेषाच्या, ईर्ष्याच्या, की ज्या आपल्या मनाला दुःख देतात, तर त्या गोष्टी आपल्या जीवनामध्ये येणारच नाहीत ना. तर याचा सार असा आहे की देवावरती विश्वास ठेवायचा आहे, नामस्मरण करा, कर्म करत राहा, योग्य वेळी देव आपल्या जीवनाचा मार्ग नक्कीच उजळतो. आणि संत तुकडोजी महाराज याचा भावार्थ असा सांगतात की देवावर विश्वास ठेवा. संकटे कितीही मोठी असली ना तरी श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म याच्या बळावर त्यावर मात करता येते. तुकडोजी महाराजांनी अंधश्रद्धेपेक्षा श्रद्धा, परिश्रम आणि सदाचार यांना महत्त्व दिलं. त्यांच्या शिकवणीनुसार काय, तर देवावरील विश्वास माणसाला संकट समयी खंबीर राहण्याची शक्ती देतो. आपण ते पाहिलेलं आहे. तर बघा, संत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या काव्यामध्ये काही वचने आहेत त्यांची की विश्वासे मिळती वस्तू, तर्के राहती दूर. जर आपण विश्वास ठेवला ना तर आपल्याला खूप काही मिळतं, पण आपण जर तर्क करत राहिलो तर आपण ईश्वरापासून खूप दूर जातो. संकटे येती जाती धैर्य न सोडावे, ईश्वरावर श्रद्धा ठेवून कर्म करीत राहावे, असे ते म्हणतात की संकटे येणार जाणार, फक्त धैर्य ठेवायचं, त्याच्यावरती श्रद्धा ठेवून कर्म करत राहायचं. प्रार्थना मनाला शक्ती देते तर परिश्रम जीवनाला यश देतात. म्हणजे प्रार्थना म्हणजे ईश्वराची आपण आठवण करत असतो, ईश्वराला आठवत असतो आपण. आणि जेव्हा ही आपण प्रार्थना करतो, नामस्मरण करतो, ईश्वराची आठवण करतो आपण, तेव्हा आपल्या मनाला शक्ती मिळते. आणि मग परिश्रम आपण जेव्हा करतो त्यावेळेस ते जीवनाला यश मिळतं, आणि ते परिश्रमामध्ये कुशलता ही परमात्म्याच्या आठवणीमध्ये मिळते आपल्याला. निराश होऊ नका, प्रत्येक अंधारानंतर प्रकाश येतोच. देवावर विश्वास ठेवा, पण स्वतःचे कर्तव्य मात्र कधीही विसरायचे नाही. विश्वास ठेवायचे, पण संकट हे कायमचे नसतात, हे एक आपल्या मनामध्ये आपण फिट करून ठेवलं पाहिजे. श्रद्धा, धैर्य आणि सत्कर्म याच्या बळावर प्रत्येक संकटावर आपल्याला नक्की मात करता येते. आणि जेव्हा आपल्याला असं, आपण हे अस्तित्व ईश्वराचं नाकारू शकत नाही. खूप सारे असे लोक आहेत की ज्यांचा देवावरती विश्वास नाही आहे आणि देव आहे याचीही त्यांना जाणीव नाही, परंतु देव आहे आणि देवावरती विश्वास ठेवला ना तर आपल्या जीवनाचं कल्याणच कल्याण आहे. फक्त आपण आळशी बनायचं नाही, आपण कर्म त्याच्यावरती सोडायचं नाही, कर्म करत राहायचं, फळाची अपेक्षा मात्र त्याच्यावरती सोपून द्यायची. जे पण फळ तो देईल ते माझ्यासाठी योग्य असेल, त्यावेळेस आपल्याला छानच फळ मिळणार. हा माझा वैयक्तिक विश्वास आहे. माझ्या जीवनामध्ये सुद्धा खूप सारे अशी उदाहरणे आहेत. भगवद्गीता काय सांगते, तर श्रद्धा आणि देवावरील विश्वास याविषयी काही महत्त्वाचे श्लोक आहेत भगवद्गीतेमध्ये. श्रद्धावान लभते ज्ञान तत्परः संयतेंद्रिय ज्ञानम लब्धा परा शांती मचेरेन दिगंच्छती. अध्याय जो 4 आहे, श्लोक 39 आहे. त्याचा अर्थ असा आहे की श्रद्धावान आणि इंद्रिय संयमी मनुष्याला ज्ञान प्राप्त होते. ज्ञान प्राप्त झाल्यावर त्याला परम शांती मिळते. म्हणजे अगोदर हे दिव्य ज्ञान, ईश्वराचं या संपूर्ण सृष्टीचं ज्ञान निर्माण होण्यासाठी अगोदर ईश्वरावरती श्रद्धा असणं गरजेचं आहे. जोपर्यंत श्रद्धा असत नाही तोपर्यंत हे दिव्य ज्ञान आपल्याला प्राप्त होत नाही. जे भक्त अनन्य भावाने माझे चिंतन करतात त्यांच्या आवश्यक गोष्टींची पूर्तता आणि संरक्षण मी स्वतः करतो, असे भगवंत भगवद्गीतेमध्ये हमी देतात. सर्व प्रकारचे आधार सोडून माझ्या शरणने, असं ते अर्जुनाला सांगतात की तू मला शरण आहे. सर्व प्रकारचा तुझा आधार सोडून मी तुला सर्व पापांपासून मुक्त करीन, चिंता करू नकोस. अर्जुनाला सांगतात की तुझे हे संबंधी आहे ते संबंधी तू मनातून त्याग त्याचा कर, की ह्याच्याकडून मला काय हवं आहे, त्याच्याकडून मला काय हवं आहे, तू माझ्याकडून अपेक्षा कर, मी तुझ्या सगळ्या अपेक्षा पूर्ण करीन आणि पापांपासून तुला मुक्त करीन, चिंता करू नकोस. श्रद्धा, समर्पण आणि सत्कर्म यांची जोड असेल तर संकटातही मनुष्य खंबीर राहतो. भगवद्गीता विश्वासाबरोबर कर्तव्य पालनालाही तितकेच महत्त्व देते. म्हणून तर भगवंत श्रीकृष्ण अर्जुनाला कर्मयोगाचा सिद्धांत सांगतात.
म्हणजे आपण विश्वास त्याच्यावरती ठेवायचा आहे आणि त्याला सोबत घेऊन, त्याला आठवणीत ठेवून, त्याला हा एक अनुभव आपण करायचा आहे की तो माझ्यासोबत आहे, मी एकटी नाही आहे, तो माझ्यासोबत आहे, तो माझ्यासोबत आहे, तो माझ्यासोबत आहे. ही रट बोलण्यापुरती नाही तर अनुभवाची गोष्ट आहे. तो आपल्यासोबत असलेल्याचा आपण अनुभव करायचा आहे. अनुभवामध्ये आपण त्याला घ्यायचा आहे. जेव्हा हा अनुभव व्हायला लागेल त्यावेळेस आपलं कर्म अतिशय सुंदर होईल आणि पापमुक्त कर्म असेल की ज्याच्यातून आपल्याला कोणतीही सजा मिळणार नाही. कारण आपण चुकीचं कर्म करतो त्यावेळेस त्याची सजा निश्चित असते. कारण ही जी प्रकृती आहे या प्रकृतीमध्ये जे देणार ते मिळणारच आहे. पण जेव्हा आपण ईश्वराच्या आठवणीमध्ये राहून आपण कर्म करतो, ईश्वराला आपण पहिलं प्राधान्य देतो आणि कर्माला दुय्यम स्थान देत आपण ते कर्म करत राहतो, त्यावेळी आपलं कर्म खूप सुंदर बनतं आणि ते पापमुक्त कर्म असतं आणि ते आपल्या जीवनामध्ये आनंदच घेऊन येतं. तर तुझा अधिकार कर्म करण्यावर आहे, फळावर नाही. त्यामुळे विश्वास ठेवून आपले कर्तव्य करीत राहावे असे श्रीकृष्ण अर्जुनाला सांगतात. कर्म तर आपल्याला करावंच लागणार आहे. विश्वास त्याच्यावरती ठेवून आपलं कर्तव्य पालन करत राहायचं आहे. मग त्याच्यातच आपलं कल्याण आहे. ईश्वर आहे, त्याचं अस्तित्व आहे, परंतु ते अस्तित्व त्यालाच जाणवतं ज्याची त्याच्यावरती श्रद्धा आहे. तर हा व्हिडिओ आपण इथेच थांबूयात. धन्य निरंकारचे.